मेळाव्याचा उल्लेख केला, त्याच्यावरनं एक खरं 2 दिवस आणखी एक मोठं राजकीय वादळ म्हणू शकतो की एक राजकीय आपल्याला सामना बघायला मिळतोय. तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला. त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात सुरू आहे. शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडनं उत्तर दिलं जात आहे. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत. संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल या सगळ्यांबद्दल. सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील? मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे. फ्रस्ट्रेट आहेत ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत. त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते. त्याची अनेक मी उदाहरणं देऊ शकते. त्यांना सतत असं वाटतंय की ज्या तुलनेमध्ये उदय सामंतांना अधिकार मिळाले, म्हणजे बघा उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या आहेत की उद्या जर उदय सामंतांना जर भाजप म्हणाली की तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देतोय, तर दुसऱ्या मिनिटाला उदय सामंत जे गुवाहाटीत घडलं ना त्या शिंदेंच्या नाटकाचा दुसरा अंक उदय सामंत घडवून आणतील लगेचच. आणि उदय सामंत एकटे नाहीच जायचे. उदय सामंतांच्या सोबत संजय शिरसाट असतील, तुमचे तानाजी सावंत असतील, कितीतरी लोक आहेत जे उदय सामंतांच्या सोबत पहिल्या गाडीत बसायला तयार आहेत. आणि हे सगळे आणि ज्या पद्धतीने तो अजस्त्र विळखा उदय सामंतांनी वाढवलेला आहे अशा सगळ्यांमध्ये कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढतंय, DCM पर्यंतचं प्रस्थ वाढतंय, पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे. आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्ख्या पोराचं सख्ख्या रामदास कदमांच्या सख्ख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते. योगेश कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहांना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का? पण त्यांनी ती अडवली नाही. आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे, अमित शहांच्या इतका जवळचा आहे, एक टर्म त्याने मुख्यमंत्रीपदाची काढलेली आहे, आणि माझं पोरगं गृहराज्यमंत्री आहे आणि गृहराज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते, ही किती नामुष्कीची गोष्ट आहे. आणि हे शिंदेंमुळे होतं आहे. मग मी शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे. कारण आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार. जे राऊतसाहेब म्हणाले ना की याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. रामदास कदमाचे काय उठाया झोला और चल दिया. तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना. जसं तुम्ही आत्ता एक व्हिडिओ दाखवला, एखादा